तो शब्द दिला होता त्या भगव्यासाठी. बघा कसले तरी कॅन पडलेले आहेत, म्हणजे किल्ल्याचं त्यांना काही गांभीर्य आहे का नाही. कारण आपल्याकडे ना नालायक लोक आहेत, ऐकणार नाही, नालायक आहेत. आपण तर सुज्ञ आहेत, ना झोप आहे ना काय. आणि हा किल्ला सर करणं कोणाच्याही पहाटेचे 4 वाजलेले आहेत आणि आता आम्ही दोघं निघालोय सिंहगडाला. असंच इच्छा झाली, काहीच झोप नाहीये आणि असंच उठून आम्ही आता निघालोय सिंहगडाला. सगळा ब्लॉग बघा. सबंध पुण्याला पाणी पुरवठा करणारं धरण खडकवासला. किती भयान शांतता आहे रस्त्यावरती. बरोबर 5 वाजता आम्ही पायथ्याला पोहोचलोय. आता इथनं आम्ही चढाई चालू करतोय, बघू किती वेळात पोहोचतोय. ट्रेकची सुरुवात झालेली आहे. बरेच दिवसांनी ट्रेक करत असल्यामुळे ना जाणवत असेलच, दम लागतोय. चल आत्ता तरी या ठिकाणी हाफ मून आहे, म्हणजे अर्धचंद्र दिसतोय, त्यामुळे चालताना एवढी काही अडचण नाही ते. पण विचार करा, अमावस्येच्या रात्री कशा प्रकारे आपले शूरवीर मावळे, ज्या काळात लाईट हा प्रकारच नव्हता, त्या काळात हा गड सर करायचे. गड किल्ले पाणी हवा ठेवा साफ, नाहीतर येणारी पिढी करणार नाही माफ. खरे तुम्ही बघू शकता, सूर्योदयाची चाहूल झालेली आहे. सूर्यदेव मागणं इशारा करतात, चढा पटपट. वरनं सूर्योदय बघायचा असेल, पटपट चढा. मध्यावरती आला असताना एक मंदिर लागले, छोटंसं मंदिर आहे. मला कमेंट करून सांगा हे मंदिर कशाचं आहे नक्की. या ठिकाणी सिंहगडावरती जात असताना छोटी छोटी झाडं लावलीत आणि त्या झाडांसाठी ना पाणी मिळावं म्हणून अशी व्यवस्था देखील केली. ज्याची कोणाची आयडिया आहे ना, सलाम आहे भाई. झाडे लावा, झाडे लावा. आज तो सूर्योदय जो पाहण्यासाठी मी आणि आमचा शुभम भल्या पहाटे निघलो होतो. ना झोप आहे ना काय, पण ह्याच्यासाठीच निघालो होतो. पूर्वीचा कोंढाणा म्हणजे नंतरचा सिंहगड. सिंहगड का नाव दिलं माहिती आहे ना, कारण तानाजी मालुसरेंनी आपला जीव गमावला, परंतु त्या उदयभाण्याच्या ताब्यातून हा सिंहगड सोडवला. का सोडवला? छत्रपती शिवाजी महाराज आणि मासाहेब जिजाऊ यांना दिलेल्या एका वचनासाठी, होय, एका आपल्या शब्दासाठी तानाजी मालुसरेंनी हा गड सोडवला, जिंकला, परंतु त्यांचा जीव गेला. त्यावेळी आपले छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले होते, मला कोंढाणा तर जिंकला, पण माझा सिंह आज मी या ठिकाणी गमावला आहे. त्या दिवशी महाराजांनी या किल्ल्याला नाव दिलं, ते म्हणजे सिंहगड. म्हणजे एका शब्दासाठी त्या काळात मावळे जीव द्यायला तयार व्हायचे. महाराजांवरती एवढा जीव होता मावळ्यांचा, महाराजांवरती एवढं प्रेम होतं. आणि त्याच तानाजी मालुसरेंच्या समाधी स्थळापाशी मी आत्ता आलोय. होय, खूप छान असे शिल्प बनवलेले त्या ठिकाणी. हे तानाजी मालुसरेंचं समाधी स्थळ. आणि तानाजी मालुसरेंनी शिवाजी महाराजांना शब्द दिला ते खरे, पण तो शब्द दिला होता त्या भगव्यासाठी. होय,
तर या ठिकाणी ना समाधी स्थळावरती या ऐतिहासिक क्षणाचं एक शिल्प बनवलं आहे. हाच तो ऐतिहासिक क्षण होता ज्यावेळी तानाजी मालुसरेंनी छत्रपती शिवाजी महाराज आणि माँसाहेब जिजाऊ यांना शब्द दिला होता की कोंढाणा मी सर करणारच. त्यावेळी शिवाजी महाराज म्हणाले होते, तान्या तुझ्या मुलाचं लग्न आहे, ते लग्न अगोदर कर. तेव्हा तानाजी मालुसरे काय म्हणले होते माहिती आहे ना, आधी लग्न कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. असे वीर तानाजी मालुसरे. म्हणजे स्वतःच्या मुलाचं लग्न लांब राहिलं, पहिले मला स्वराज्य महत्त्वाचं. जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी सिंहगड हा का महत्त्वाचा होता? इथून पुणे जवळ होता, राजगड जवळ होता, तोरणा जवळ होता, सर्वात महत्त्वाचं म्हणजे बाजारपेठ असलेलं पुणे हे इथून जवळ होतं. आणि हा किल्ला सर करणं कोणाच्याही सिंहगड सर करणं हे कुठल्याही आयऱ्या गायऱ्याचं काम नव्हतं. का दाखवतो, 1 मिनिट थांबा फक्त. कसा तानाजी मालुसरेंनी सर केला असेल ना, त्यांनाच माहिती यार. हे बघा, इकडनं खालनं तानाजी मालुसरे आले होते. सोपं वाटतंय आपल्याला इथपर्यंत. इथं बघा, हे बघा कसं आहे. हा दगड सर करून तानाजी मालुसरे इथं वर आलते. सोपी गोष्ट नव्हती. तानाजी पिक्चरमध्ये दाखवलं हा असा एक दगड, तिथनं सगळ्यात अवघड होतं. एवढं लांबनं बघतो ना आपण, 1:3 झूम आहे, त्याच्यामुळं जवळ वाटतंय. बघायचंय ते अंतर केवढं आहे बघा. सोपं नव्हतं. तानाजी मालुसरेंनी जो सिंहगड सर केला होता ना, हे कोणत्याही ऐऱ्या गैऱ्याचं काम नाही. स्वर्गाहून सुंदर अनुभव काय असताना हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यावरती येऊनच बघा. स्वर्गाहून सुंदर अनुभव. ह्या अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये ना मला प्रसाद मुळे नावाचे दादा भेटलेत आणि त्यांनी या ठिकाणी शंख वाजवला, मन प्रसन्न करून टाकले. ऐका तुम्ही. ही स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांची समाधी. त्यांच्या समाधीचा जीर्णोद्धार या ठिकाणी सुरू आहे. राजाराम महाराजांबद्दल मी ऐकलेली एक गोष्ट म्हणजे काय माहिती का, त्यांचा ज्यावेळेस जन्म झाला ना, त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांना जिजाऊंनी सांगितलं की शिवबा तुम्हाला मुलगा झाला आहे, परंतु मुलगा पालथा झाला आहे. आणि आपल्या धर्मामध्ये पालथं जन्माला येणं म्हणजे थोडंसं अशुभ मानतात. शिवाजी महाराज काय म्हणले माहिती का, पालथे जन्माला आलेत, आता दिल्ली पालथी करतील. म्हणजे काय ॲटिट्यूड आणि काय प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन होता ना महाराजांचा, खरंच अप्रतिम. म्हणजे ॲटिट्यूड इज एव्हरीथिंग जे आपण म्हणतो ना, तो शिवाजी महाराजांचा ॲटिट्यूड होता. पालथे जन्माला आलेत, दिल्ली पालथी घालतील. रविवार असल्यामुळे लोकांची चांगलीच गर्दी या ठिकाणी होती. म्हणजे जसं जसं दिवस उगवला आणि जसं जसं दिवस पुढं चाललंय ना, लोकांची गर्दी वाढत चालली. बघू शकता लोक किती नालायक आहेत बघा. इथं हे बघा कसले तरी कॅन पडलेले आहेत. म्हणजे किल्ल्याचं त्यांना काही गांभीर्य आहे का नाही. पाणी गढूळ झालेलं आहे, पण तिथं बघा कॅन पडलाय कसला तरी. मला लांबनं व्यवस्थित दिसत नाही कसला कॅन आहे. तुम्हाला कळलं तर तुम्ही सांगा कमेंट बॉक्समध्ये कसला कॅन आहे हा. अशा प्रकारे किल्ल्यावरच्या बऱ्याचशा गोष्टी पुढच्या ट्रेकसाठी शिल्लक ठेवून आम्ही परत किल्ला उतरायला सुरुवात केलेली आहे. किल्ला उतरताना सर्वजण आहे ना, आम्ही म्हणजे जेवढी लोक उतरत आहेत ना, त्या सर्वांना ना एक संस्था श्रमदान करायला होती. म्हणजे काय, आपल्या आपल्या कॅपॅसिटीनुसार सिमेंटच्या गोण्या उतरताना घेऊन जायच्या खाली. म्हणजे बघा ना, श्रमदान ते श्रमदान, व्यायाम ते व्यायाम. खूप छान इनिशिएटिव्ह आहे. आम्ही ज्यावरनं गोण्या आणत होतो ना, त्या गोण्या इथल्या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी जे सिमेंट लागते किंवा जी खडी लागते त्याच्या त्या गोण्या होत्या. म्हणजे भल्या अंधारात सुरू केलेला हा ट्रेक अगदी कडक उन्हामध्ये येऊन संपतोय. सकाळी चांगला वाटणारा हाच तो सूर्य
आता नकोसा वाटतोय. ट्रेकच्या शेवटच्या टप्प्यात आहे. मला आहे ना 1-2 गोष्टी बोलायच्यात फक्त. ट्रेकवरती जे कोणी असाल ना सिंहगडला, कृपया वाटेतला जाताना कचरा उचलत चला. कारण आपल्याकडे ना नालायक लोक आहेत. त्यांना आपण कितीही सांगितलं ना तरी ते कचरा तिथं टाकणारच, ऐकणार नाही. नालायक आहेत. आपण तर सुज्ञ आहेत. आपण आहे ना मग तो कचरा उचलायचा आणि कचरा कुंड्यांमध्ये टाकायचा. कारण आपण सुज्ञ नागरिक आहोत. एवढं नक्की करा. प्रत्येकजण सिंहगडावरती ट्रेकला येणारा किंवा चालायला येणारे, संडे क्लबवाले, सर्व सिनियर सिटीजन्स जे कोणी हा व्हिडिओ बघत असतील, सगळ्यांना विनंती आहे, थोडा थोडा कचरा उचलत चला. आपण आपल्या महाराजांचे गड किल्ले स्वच्छ ठेवूया. अशा पद्धतीने ट्रेकचा शेवट हा झालेला आहे. ज्यांना ज्यांना हा व्हिडिओ आवडला असेल ना, कृपया लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत ज्यांना सिंहगडाबद्दल, तानाजी मालुसरेंबद्दल, शिवाजी महाराजांबद्दल माहिती हवी असेल त्यांच्यासोबत माझं चॅनल शेअर करा. आणि मला कमेंटमध्ये सांगा पुढचा ट्रेक मी कुठला करू. धन्यवाद.